हा जो व्हिडिओ खाली बघायला लागलाय तो सांगलीमधल्या आयर्विन ब्रिजवर ट्रॅफिक जामचा आहे। हे ट्रॅफिक काय जाम झालं? ही जी वाहनं आहेत ना, हे नंबर बघा आता तुम्ही सगळे, या लोकांनी रॉंग साईडने गाड्या घातल्या। अरे जरा एखादी गाडी पुढं काहीतरी कारणानं थांबली की लगेच तुम्ही क्रॉस करून जाता। अरे तुम्हाला ड्रायव्हरचं लायसन कोणी दिलं? वाईट वाटून घेऊ नका, तुमच्या गाडीच्या नंबरमुळे नाही, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, कारण तुम्ही चूक केली आहे। ही तुमची चूक तुमच्या लक्षात यायला पाहिजे। मी अनेक शहरात, अनेक ठिकाणी, अनेक रोडवर बघतो की एखादं वाहन काही कारणानं जरा थांबलं की लगेच आपल्यात मुंगा कुठून येतोय की रॉंग साईड, लगेच रॉंग साईड जायचं आणि पुन्हा अडकून टाकायचं। म्हणजे जी गाडी 5 मिनिटात निघणार होती ती गाडी 50 मिनिटाला निघते। मी आता या गाड्यांच्या परिस्थितीला बघायला लागलो। शेवटी मी पूर्णपणे रोड सगळा जो ब्लॉक झाला, जो जुना रोड आहे, म्हणजे आयर्विनवर जुन्या जाणारी एखादी एक मोठी गाडी आली आणि त्या बॅरिकेडिंगला ती तटणार होती, त्यामुळे तो त्याला नवीन ब्रिजवरच येण्याशिवाय पर्याय नव्हता आणि तुम्ही मात्र रॉंग साईडला गाडी घालून ठेवली। त्यामुळं ना त्याला मागे जाता येते ना तुम्हाला मागे जाता येते। परिणाम काय झाला? टिळक चौकापर्यंत सगळं ट्रॅफिक जाम झालं। याला दोष कोण? तुम्ही लोक आहात। याला काही एकटा दोष नाही, तुमची वृत्ती दोष आहे। ही वृत्ती बंद व्हायला पाहिजे। जर का तुम्ही ट्रॅफिकचे रूल्स पाळले तर आपलं ट्रॅफिक आपणच व्यवस्थितरित्या पास करू शकतो। मी सुमारे अर्धा ते पाऊण तास मला त्या ट्रॅफिकचं कंट्रोलिंग करावं लागलं। मी एक ट्रॅफिक पोलीसची भूमिका बजावली। का बजावली? माझं काहीतरी कर्तव्य आहे, पण तुमचं हे कर्तव्य आहे का तुम्ही रॉंग साईडने यायचं? हे जे चुकीचं करतायला भावानं मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की कोणत्याही शहरामध्ये जर एखादं वाहन थांबलं तर लगेच रॉंग साईड मारू नका। ते वाहन का थांबलंय कन्फर्मेशन घ्या, मग रॉंगला जावा। नाही एका मागे मुंग्याची लाईन लागल्यावर जी लावताना ती लावू नका। एवढंच मी सांगतो। नियम पाळा वाहतुकीचे। धन्यवाद।